जय हिंद फ्रेंड्स, वेलकम बॅक. आज आपण पाहणार आहोत 2023चा गट ब व गट क पेपरचा पार्ट दुसरा. तर चला सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक 51 पासनं. आता इंडियन पॉलिटीचे प्रश्न चालू होणार आहेत. तर मित्रांनो लक्षात ठेवा, इंडियन पॉलिटीचे जे प्रश्न असतात ना, त्याच्यामध्ये एक्झामिनर ना सोपे ट्रॅप सेट करतो. तो म्हणजे तो काय करतो, एखाद्या व्यक्तीची अपॉइंटमेंट जर राष्ट्रपती करत असताल तर त्या जागेवर ते काय करणार, राज्यपाल टाकणार. राज्यपालाच्या ऐवजी राष्ट्रपती टाकणार. एक तर टेन्युअर मध्ये काहीतरी चेंज करणार, कलम मध्ये थोडंसं चेंज करणार. अशा प्रकारचे ट्रॅप एक्झामिनर सेट करतो. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, प्रश्न व्यवस्थित वाचावा लागणार आहे आणि काय विचारले ते महत्वाचं आहे. जसं की आता महाधिवक्ता बद्दल प्रश्न विचारलेला आहे की कोणतं विधान असत्य आहे. आता लक्षात ठेवा, महाधिवक्ता हा प्रश्न एक्झामिनरचा एव्हरग्रीन आहे. 2020 पासून कंटिन्यू हा प्रश्न विचारलेला आहे त्यांनी. ठीक आहे. इव्हन 2024 मध्ये पण आपल्याला महाधिवक्तावरती प्रश्न पाहायला मिळणार आहे. आता यांनी विचारले असत्य. लक्षात घ्या, महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबीवर ते राज्य सरकारला सल्ला देतात. राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेल्या कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली इतर कर्तव्ये ते पार पाडतात. संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेले कार्य ते पार पाडतात. आता आत्ताच आपण काय डिस्कस केलं, राष्ट्रपती त्यांची अपॉइंटमेंट कोण करतात, महाधिवक्त्याची राज्यपाल करतात. ठीक आहे. आणि एक्झामिनर असेच ट्रॅप सेट करतो. लक्षात ठेवा, महाधिवक्ता कलम नंबर 165 मध्ये आहे. आणि महाराष्ट्राचे करंट कोण आहेत महाधिवक्ता, तर ते आहेत डॉक्टर बिरेंद्र सराफ. आता भारताचे महाधिवक्ता अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया यांची अपॉइंटमेंट प्रेसिडेंट करतात कलम नंबर 76च्या अंतर्गत. आणि करंटली कोण आहेत, आर व्यंकटरमणी. आता एक लक्षात ठेवा, महाधिवक्ता हे विधान परिषद, विधानसभा यामध्ये बोलू शकतात, स्पीक करू शकतात, पण वोट करण्याचा अधिकार नसतो. सिमिलरली अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, महाधिवक्ता, भारताचा महाधिवक्ता, हे लोकसभा, राज्यसभामध्ये बोलू शकतात, पण वोट करण्याचा अधिकार त्यांना नसतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. आता आता हायकोर्टावरती प्रश्न विचारलाय, कोणतं विधान बरोबर नाहीये. ठीक आहे, कोणतं विधान बरोबर नाहीये. लक्षात ठेवा, 2022 मध्ये हायकोर्टाचा प्रश्न विचारला होता की हायकोर्टामध्ये किती न्यायाधीश पाहिजेत हे कोण डिसाईड करतं. ठीक आहे, हा प्रश्न आपण डिस्कस केलेला आहे. आता त्यांनी विचारलंय खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाहीये. लक्षात ठेवा, बरोबर नाहीये. हा, पहिलं स्टेटमेंट आहे, उच्च न्यायालये जनहित याचिकाशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात. उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करतात. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती वय 62 आहे. बघा, ट्रॅप तोच आहे. यांची नियुक्ती कोण करतं, राष्ट्रपती करतात. राष्ट्रपती करतात, ना की राज्यपाल. तर उत्तर काय आहे, ऑप्शन 3, कारण की आपल्याला बरोबर नाही ते विचारले. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, हायकोर्ट हायकोर्ट कोणत्या कलम मध्ये येतं. हायकोर्ट म्हटलं की कलम नंबर 214 पासून तर 231 पर्यंत, पार्ट 6. ठीक आहे. कलम नंबर 214 मध्ये काय मेन्शन केलेलं आहे, तर 214 मध्ये मेन्शन केलं होतं की एक राज्य एक हायकोर्ट. ठीक आहे. पण 7वी घटना दुरुस्ती झाली 1956 मध्ये. तर त्यांनी काय म्हटलं की बाबा, एक हायकोर्ट एक पेक्षा जास्त स्टेटमध्ये किंवा एक स्टेट एक युनियन टेरिटरीमध्ये काय करावं, कॉमन बनवावं. हे मेन्शन केलं कलम नंबर 231 मध्ये. ठीक आहे. 231 मध्ये मेन्शन केलं की कॉमन हायकोर्ट पाहिजे. जसं की महाराष्ट्राचं बॉम्बे हायकोर्ट कोणासोबत शेअर करतो आपण, गोवा सोबत, त्यानंतर दमन दीव सोबत पण करतो. ठीक आहे. हे कोणत्या कलम मध्ये मेन्शन आहे, 231 मध्ये. आणि कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे ऍड करण्यात आले, 7वी घटना दुरुस्ती 1956 मध्ये. ठीक आहे, ते झालं. आता एक लक्षात ठेवा, 2022 चा प्रश्न, हायकोर्टामध्ये किती न्यायाधीश पाहिजे हे कोण डिसाईड करतं, प्रेसिडेंट करतात. हायकोर्ट असो, हायकोर्टामधले चीफ किंवा बाकीचे न्यायाधीश, किंवा सुप्रीम कोर्टामधल्या चीफ किंवा बाकीचे न्यायाधीश, यांची सर्वांची अपॉइंटमेंट कोण करतात, प्रेसिडेंट करतात. आणि आता लक्षात ठेवा,
याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे, यांचं हायकोर्टामध्ये एज लिमिट आहे 65, उच्च न्यायालयामध्ये एज लिमिट आहे 62. पण उच्च न्यायालयामध्ये ओरिजिनली एज होतं 60 रिटायरमेंटचं, पण ते वाढून 62 केलं. तर हे 62 कोणत्या कलम नुसार केलेलं आहे? तर 62 वय हे 15वी घटना दुरुस्ती 1963 नुसार करण्यात आलेलं आहे. 60 पासून 62 पर्यंत. जर तुम्हाला हायकोर्टाचा न्यायाधीश बनायचं असेल तर पात्रता काय लागते? 10 वर्ष न्यायिक पद किंवा 10 वर्ष उच्च न्यायालयामध्ये वकिली. ठीक आहे, जे कलम नंबर 217 मध्ये मेन्शन केलेलं आहे. किती? 217 मध्ये. रिट अधिकार 226 मध्ये आहेत. ठीक आहे, रिट अधिकारामध्ये फंडामेंटल राईट, मूलभूत आणि इतर कायद्याचा हक्क येतात. आणि कलम नंबर 32 रिट अधिकार सुप्रीम कोर्टाकडे आहेत. ठीक आहे, आता पाहूयात पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? आता 2022 मध्ये, तसंच 2024 ग्रुप सी मध्ये आपल्याला विचारला होता, राष्ट्रीय मतदार दिन केव्हा असतो? तर तो असतो 25 जानेवारीला. ठीक आहे, केव्हा असतो? 25 जानेवारीला. आणि 24 एप्रिल हा दिवस आपण राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा करतो. पंचायत म्हटलं की काय लक्षात यायला पाहिजे? 73वी घटना दुरुस्ती 1992, आणि ही अप्लाय केली होती, अंमलात आणलेली आहे 24 एप्रिल 1993 मध्ये. त्यामुळे त्या दिवसाला राष्ट्रीय पंचायत राज दिन असं म्हटलं जातं. राष्ट्रीय जनसंपर्क दिन हा 21 एप्रिल मध्ये, आणि राष्ट्रीय साक्षर दिन हा असतो 8 सप्टेंबर मध्ये. आणि जागतिक साक्षरता दिन हा पण 8 सप्टेंबरलाच आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न विचारलाय आपल्याला त्यांनी, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद हे सभासद नाहीयेत? कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद नाही असं विचारलंय आपल्याला, त्याला नाहीये विचारलंय, लक्षात ठेवा. आता इंटरेस्टिंग फॅक्ट तुम्हाला परत सांगतो, 2024 मध्ये कोणत्या 6, आता पेयर दिलेला आहे, ती असे 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि 6 स्टेट दिलेले आहेत, आणि विचारलं आहे की कोणत्या राज्यामध्ये विधानसभा आहे. लक्षात ठेवा, 6 राज्यामध्ये विधानसभा प्लस विधान परिषद आहे. आणि ते कोणकोणते 6 राज्य आहेत? तर लक्षात ठेवा, महाराष्ट्र, कर्नाटक, त्यानंतर बिहार, यूपी, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. तर आपल्याला बिहार आणि कर्नाटकमध्ये आहे, पण सभागृह नाही विचारलंय विधान परिषदेचं. तर उत्तर आहे क आणि ड. काय आलं? क आणि ड. आन्सर 2 इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, आता लक्षात ठेवा, जर विधान परिषद हवी आहे तर विधानसभा कलम नंबर 169 नुसार बहुमताने, विशेष बहुमताने मंजूर ठराव करतं आणि संसदेमध्ये पाठवते. संसदेमध्ये हा ठराव सिंपल मेजॉरिटी म्हणजे साध्या बहुमताने मंजूर केला जाते. तर हे लक्षात ठेवा, सिंपल मेजॉरिटी आणि विशेष बहुमत. ठीक आहे, विशेष बहुमत कुठे असतं? राज्य विधान सभामध्ये, आणि सिंपल मेजॉरिटी म्हणजे साधी बहुमत असतं संसदेमध्ये. एक्झामिनर इथंच ट्रॅप खेळू शकतो आपल्यासोबत. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहायचा आहे आता. प्रश्न क्रमांक 55, अचूक जोड्या लावा. आता 61वी घटना दुरुस्ती, 61वी घटना दुरुस्तीचा रेफरन्स 2021 मध्ये पाहिलेला आहे. काय म्हटले त्यांनी? मतदाराचे वय 21 वरून 18. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया बद्दल आपण डिस्कस केलं होतं. तुम्हाला आठवतं का? इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची अपॉइंटमेंट प्रेसिडेंट करतात. ठीक आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याला जर चीफ, पहिले सिंगल बॉडी होती. 61वी घटना दुरुस्ती केव्हा झाली? 61वी घटना दुरुस्ती झालेली आहे 1988-89 मध्ये. त्याच्यानंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही मल्टी मेंबर बॉडी झालेली आहे. त्याच्यामध्ये एक इलेक्शन चीफ असतो आणि 2 बाकीचे मेंबर असतात. आता चीफ जो आहे त्याला रिमूव्हल प्रोसेस सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाप्रमाणे आहे. ठीक आहे, आणि रिमूव्हल प्रेसिडेंट करतो. पण बाकीचे जे 2 चीफ आहेत ना, सॉरी, बाकीचे जे 2 मेंबर आहेत ना इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे, तर त्यांना रिमूव्ह करायचं असेल तर काय करावं लागतं? चीफ इलेक्शन कमिशन यांनी प्रेसिडेंटला शिफारस करावं लागते, मग प्रेसिडेंट त्यांना रिमूव्ह करून टाकतात. ओके, कलम नंबर किती आहे? 324 मध्ये आपल्याला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया पाहायला मिळतं. ठीक आहे, महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा, खूप वेळेस विचारला जातो. आणि 44वी घटना दुरुस्ती, 44व्या घटना दुरुस्ती, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान
41वी घटना दुरुस्ती, राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची सेवानिवृत्ती 60 ते 62, 60 वरून 62. 2022 मध्ये राज्य लोकसेवा आयोगावरती प्रश्न विचारला होता आणि तो प्रश्न एक्झामिनरनं कॅन्सल केलेला आहे, लक्षात ठेवा. ओके. आता 41 झालं. 73 आत्ताच बघितलंय, पंचायत राज. ठीक आहे. आता आपण डिस्कस करूयात 42वी घटना दुरुस्ती, कारण की ऑप्शन मध्ये 42 दिलेलं नाहीये. 42वी घटना दुरुस्तीला काय म्हटलं जातं? काय म्हटलं जातं 42वीला? मिनी कॉन्स्टिट्यूशन, मिनी संविधान असं म्हटलं जातं. यामध्ये मूलभूत कर्तव्य ऍड करण्यात आलेले आहेत. लक्षात ठेवा, एक्झामिनर असं पण विचारू शकतो आपल्याला की ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये मूलभूत कर्तव्य होते का नाहीये? तर लक्षात ठेवा, मूलभूत कर्तव्य म्हणजे फंडामेंटल ड्युटीज हे 42व्या घटना दुरुस्तीनुसार ऍड करण्यात आलेले आहेत 1976 ला. कोणत्या कमिटीने सजेशन केलेलं होतं मूलभूत कर्तव्यासाठी आपल्याला? तर स्वरण सिंग कमिटीने सजेस्ट केले होते 10. टोटल आहेत 11. 11व ऍड केलं 86 घटना दुरुस्ती 2002 मध्ये. ठीक आहे. आणि पार्ट 4 सब क्लॉज ए मध्ये पाहायला मिळतं आणि कलम नंबर 51 सब क्लॉज ए मध्ये घटना दुरुस्ती पाहायला मिळतात. त्याचबरोबर दिशानिर्देशक DPSP पण थोडे ऍड करण्यात आलेले होते, जसे की 39 सब क्लॉज ए, 43 सब क्लॉज ए, 48 सब क्लॉज ए ह्या ऍड करण्यात आलेल्या होत्या ह्या घटना दुरुस्ती. त्याचबरोबर 7व्या शेड्यूल मध्ये जशा 3 सूची आहेत, संघ, युनियन आणि समवर्ती, तर समवर्ती सूचीमध्ये काही राज्य सूचीतले सब्जेक्ट ऍड करण्यात आलेले होते, जसे की शिक्षण, वने, वन झाल्यानंतर वजन मापे, वन्य जीव संरक्षण, त्याचबरोबर न्याय प्रशासन. ठीक आहे. अजून आता बघूयात आपण 44वी घटना दुरुस्ती. आता एक लक्षात ठेवा, 44व्या घटना दुरुस्तीमध्ये काय काय करण्यात आलेलं होतं. 42व्या घटना दुरुस्तीमध्ये ना एक मोठा चेंज केला होता. लोकसभा आणि विधान परिषदेमधलं विधानसभा यांचा जो टेन्युअर आहे ना, तो 6 वर्षे ढकलण्यात आलेला होता. पण 44व्या घटना दुरुस्तीमध्ये तो 5 वर्षाचा करण्यात आलेला आहे. किती? 5 वर्षाचा करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मूलभूत हक्कांचं संरक्षण मजबूत करण्यात आलं होतं, जसं की कलम नंबर 20 आणि कलम नंबर 21 हे आणीबाणीच्या काळामध्ये सस्पेंड होणार नाहीत, हे डिसाईड करण्यात आलेलं आहे. याच्यावरती पुढे एक प्रश्न पाहणार आहोत आपण. त्याच नंतर लक्षात घ्यावा, अंतर्गत अस्थिरताऐवजी सशक्त बंड हा शब्द ऍड करण्यात आलेला होता, ही अट ऍड करण्यात आलेली होती. आणि कलम नंबर 19 सब क्लॉज एफ मध्ये जो मालमत्तेचा हक्क होता ना, फंडामेंटल राईट, मूलभूत कर्तव्य, मूलभूत हक्क, तर तो मूलभूत हक्क ह्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट मध्ये बदलून कायदेशीर म्हणजे लीगल राईट, ठीक आहे, मूलभूत हक्क, सॉरी, कायदेशीर हक्क असा करण्यात आलेला आहे. आणि त्याचा उल्लेख आपल्याला कलम नंबर 301 मध्ये पाहायला मिळतो. ठीक आहे. आणि ज्युडिशियल रिव्ह्यू, ज्याला आपण न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणतो, ते पुन्हा मजबूत करण्यात आलेली होती. कशामध्ये? 44व्या घटना दुरुस्तीमध्ये. आणि 61व्या घटना दुरुस्तीत आपण बघितलं वय वाढवलेलं आहे, आणि ते वय वाढवण्याचं कुठे मेन्शन केलेलं आहे? कलम नंबर 326 मध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहायचा आहे आता आपल्याला. सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्ये याबाबत खालील विधाने विचारात घ्या. तर ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे, ग्रामपंचायतीच्या मालकीची मालमत्तेचे सुरक्षित करणे, ग्रामपंचायतीतील क्षेत्रातील प्राथमिक शाळावरती देखरेख करणे. तर लक्षात ठेवा, उत्तर आहे अ आणि ब बरोबर आहेत आणि क हे विधान चुकीचे आहे. आपल्याला अयोग्य विचारले, आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. ग्रामसभा काय असते, ग्रामपंचायत, आपण 2022 मध्ये ऑलरेडी कंपॅरेटिव्हली बघितलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे. आता बघा, 2020 मध्ये प्रश्न विचारला होता पूंछ कमिटी, 2021 मध्ये सरकारिया कमिटी, 2023 मध्ये प्रश्न विचारला आहे सरकारिया कमिटीमध्ये कोण सदस्य नाही आहेत. तर उत्तर आहे याचं रामा सुब्रमण्यम हे सदस्य नाही आहेत. ठीक आहे. आता आपण पाहूयात पूंछ कमिटी 2007 मध्ये कोण कोण मेंबर होते. तर यांचे अध्यक्ष आहेत न्यायमूर्ती मदन मोहन पूंछ, आणि सदस्य आहेत धीरेंद्र सिंग, त्यानंतर विनोद कुमार दुग्गल, माधव मेनन, विजय शंकर आणि आणि आहे अमरेश बागजी. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे आता
निवडणूक आयोगाची कर्तव्ये स्पष्ट करण्यासाठी कोणता कलम आहे? इलेक्शन कमिशनचा प्रश्न विचारलाय. सोपा प्रश्न आहे, माहिती आहे. 324 आणि भाग 15 खूप वेळेस डिस्कस केलेला आहे. इझी कॅटेगरीचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आता अचूक जोड्या लावा म्हणून आहे. तर थॉमस हॉब्स कोण आहे? तर आता एक 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 मुद्दा सांगायचा राहिला. इलेक्शन कमिशन ऑफ हे तर आपण बघितलं इंडियामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं. स्टेट मधलं इलेक्शन कोण करतं? स्टेट इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. पंचायत संबंधित कशामध्ये पाहायला मिळतं? पंचायत राज्य निवडणुका कलम नंबर 243 सब क्लॉज के मध्ये होतात आणि म्युन्सिपाल्टीच्या कलम नंबर 243 झेड ए यांच्या अंतर्गत होतात. ठीक आहे. भाग 9 म्हणजे म्हणलं तर काय? पंचायती आणि भाग 9 सब क्लॉज ए म्हणलं की नगरपालिका. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय आहे? अचूक जोड्या. आता थॉमस हॉब्स म्हटलं की काय लक्षात यायला पाहिजे? हा प्रश्न बघा थोडासा टफ आहे. ठीक आहे. थॉमस हॉब्स आहे ब्रिटिश तत्वज्ञ. फेडरिक हायक आहे अँग्लो ऑस्ट्रियन तत्वज्ञ. रॉबर्ट नाईज आहे अमेरिकन तत्वज्ञ आणि रुसो फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न पाहायचा आहे आता. आता प्रश्न विचारलाय भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीची समिती अध्यक्ष कोण आहेत? आणि 61वा प्रश्न आहे संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेचे भारतीय राज्यघटनेतील पहिला मसुदा रिकाम्या जागामध्ये तयार केलेला आहे. बघा, कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली हा महत्वाचा टॉपिक आहे. हर वर्षी कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीवरतून आपल्याला प्रश्न पाहायला मिळतो. एक तर असेंब्ली कोणत्या तारखेला बनली, कोण अध्यक्ष किंवा कमिटी याच्या रिलेटेड आपल्याला प्रश्न पाहायला मिळतोच आहे. ठीक आहे. पहिले थोडं अनालिसिस करूया. कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली असायला पाहिजे याची कल्पना 1934 मध्ये एन रॉय यांनी मांडली. 1935 मध्ये काँग्रेसनं ऍक्सेप्ट केली. 38 मध्ये नेहरू म्हणे आपण कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली बनवूयात, पण कोणाचा बाहेरचा इंटरफेअर नकोय आपल्याला. आता 1939 मध्ये दुसरं वर्ल्ड वॉर चालू झालं. 1940 मध्ये ऑगस्ट ऑफर आली. ब्रिटिशांनी कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली मान्य केली बनवण्यासाठी. 1942 मध्ये क्रिप्स मिशन आलं आणि क्रिप्स मिशननं म्हटलं की वर्ल्ड वॉर 2 झालं की तुम्ही कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली बनवा, संविधान बनवा तुमचं. 1946 मध्ये कॅबिनेट मिशन योजनानुसार कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीची म्हणजे कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली गठीत करण्याचं ठरवण्यात आलं. तर 6 डिसेंबर मध्ये 1946 कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली बनवली. 9 डिसेंबरला आपल्याला माहिती आहे टेम्पररी प्रेसिडेंट म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आलेलं होतं? कोणाला? सच्चिदानंद सिन्हा यांना. पण सच्चिदानंद सिन्हा यांना अपॉइंट म्हणजे नाव कोणी सजेस्ट केलं? तर जे बी कृपलानी यांनी केलेलं आहे. 11 डिसेंबर मध्ये 1946 ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष बनले. उपाध्यक्ष बनले मुखर्जी आणि कृष्णमाचारी. त्यानंतर 13 डिसेंबरला बघा, ह्या तारीख पण महत्वाच्या आहेत. ओके, 13 डिसेंबरला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन म्हणजे उद्दिष्ट ठराव मांडले. 22 जानेवारी 1947 ला ही उद्दिष्ट ठराव स्वीकार करण्यात आले. 14 ऑगस्ट 1947 मध्ये 14 ऑगस्ट 1947 मध्ये काय करण्यात आलेलं होतं? समित्या स्थापन करण्याचा प्रस्ताव म्हणजे वेगवेगळ्या समित्या तयार करण्याचा प्रस्ताव स्वीकारण्यात आलेला होता. 29 ऑगस्ट 1947 मध्ये मसुदा समिती बनवली आणि मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे. त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 मध्ये संविधानाचा अंतिम मसुदा स्वीकारला 26 नोव्हेंबरला आणि कॉन्स्टिट्यूशन बनलं आपलं. आणि 26 जानेवारी 1950 ला कॉन्स्टिट्यूशन काय झालं? इन्फोर्स केलं, अंमलात आणलं. 24 जानेवारी 1950 मध्ये पहिले प्रेसिडेंट कोण बनले? राजेंद्र प्रसाद बनले. ठीक आहे. राजेंद्र प्रसाद. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ग वा मावळणकर. आणि खालचा जो प्रश्न आहे ना, तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑक्टोबर 1947. ठीक आहे. ऑक्टोबर 1947 मध्ये पहिला मसुदा तयार करण्यात आलेला आहे. आता हा प्रश्न बघा, हा प्रश्न थोडासा एक्झामिनरनं ट्रिकी केलेला आहे. डीपीएसपी आणि डीपीएसपी म्हणजे मार्गदर्शक तत्व विचारले त्यांनी, पण कोणता मार्गदर्शक तत्व आणि त्यांचा अनुक्रमे म्हणजे त्यांच्या कलमांचा अनुक्रमानुसार आपल्याला लावायला सांगितलंय. आपल्याला माहित आहे की सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा कलम नंबर 44 मध्ये आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोड. इव्हन युनिफॉर्म सिव्हिल कोड खूप न्यूज मध्ये आहेत. का न्यूज मध्ये आहेत? कारण की लक्षात ठेवा,
गोव्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड लागलेले आहे, दुसरा उत्तराखंडमध्ये, आणि तिसरं लक्षात ठेवा गुजरातमध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड साठी बिल इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर क बघा, अनुसूचित जाती जमाती व दुर्बळ घटकांच्या आर्थिक हिताचे संरक्षण. ठीक आहे, आर्थिक हिताचे संरक्षण कलम नंबर 46. जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणे, काय येते, दुर्बल घटकांच्या आर्थिक हिताचे संरक्षण, जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणे कलम नंबर 47 मध्ये, पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा कलम नंबर 48 मध्ये आहे. ठीक आहे, तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, ड क ब अ. ठीक आहे, ड क ब अ खालून सिक्वेन्स लागतोय. नेक्स्ट प्रश्न पहा, मॉन्टेगो चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधाराविषयीचा अहवाल रिकाम जागामध्ये प्रसिद्ध झाला आहे. बघा, आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केलं तर मॉन्टेगो चेम्सफोर्ड बद्दल. ठीक आहे, काय काय इंट्रोड्यूस करून त्या कोणत्या दोन लिस्ट आहे, डायरकी इंट्रोड्यूस केली होती, द्वदलीन. ठीक आहे, भारतीयांना शासनामध्ये सहभाग वाढवला होता, हे सर्व डिस्कस केलेलं आहे. ह्यावेळेस त्यांनी काय विचारलंय की हा अहवाल प्रसिद्ध केव्हा करण्यात आलेला आहे, तारीख विचारली आहे. तारीख विचारली आहे, तर तारीख आहे जुलै 1918. या प्रश्नावरून काय लक्षात यायला पाहिजे आपल्याला की 1909 मध्ये जो मोर्ले मिंटो सुधारणा कायदा आलेला होता, तो त्याला रॉयल असेट केव्हा मिळाले, 25 मे 1909 मध्ये. ठीक आहे, मॉन्टेगो चेम्सफोर्ड ऑलरेडी डिस्कस केलेला आहे खूप वेळेस. ठीक आहे, आता लक्ष ठेवा, 1935चा जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आहे, भारत शासन कायदा, तो 24 जुलै, तारीख लक्षात ठेवा, 24 जुलै 1935 ला संमत झाला. 1 एप्रिल 1937 पासून अंमलात आला आणि 26 जानेवारी 1950 मध्ये रद्द केला. का म्हणून 26 जानेवारी 1950 ला रद्द केला, कारण की भारताचं संविधान काय करण्यात आलं होतं, अंमलबजावणी करण्यात आलेली होती, अंमलात आणण्यात आलेलं होतं. आता पुढचा प्रश्न, अयोग्य जुळलेली जोडी विचारली आहे त्यांनी. भेदभाव करण्यास मनाई कलम नंबर 15, प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन बरोबर आहे. संमेलनाचा हक्क, राईट टू असोसिएशन, राईट टू फ्रीडम, राईट टू स्पीच, राईट टू मूव्ह एनिव्हेअर, सर्व फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, सर्व कलम नंबर 19 मध्ये आहेत. आणि फ्रीडम ऑफ रिझनेबल रिस्ट्रिक्शन 19 सबक्लॉज 2 मध्ये आहेत. ठीक आहे, घटनात्मक उपायाचा अधिकार, राईट टू कॉन्स्टिट्यूशन रेमेडी 32 मध्ये, सुप्रीम कोर्ट, ब्रिट्स 226, हायकोर्ट ऑलरेडी आता लास्ट इलेक्शन मध्ये बघितलंय. तर आपल्याला अचूक विचारले, म्हणजे चुकीचे विचारले, ऑप्शन क याचं उत्तर आहे. तर जीवित संरक्षणाचा अधिकार, राईट टू प्रोटेक्शन ऑफ लाईट, हे आहे कलम नंबर 21 मध्ये. तर कलम नंबर 20 मध्ये काय मेन्शन केलेलं आहे, तर लक्षात ठेवा, कलम नंबर 20 मध्ये मेन्शन केलेलं आहे दोषारोपापासून संरक्षण. ठीक आहे, प्रोटेक्शन इन रिस्पेक्ट ऑफ कन्व्हिक्शन फॉर ऑफेन्सेस, म्हणजे सेल्फ इन्क्रिमिनेशन, म्हणजे तुम्ही स्वतः विरुद्ध साक्ष देण्यास भाग पाडता येणार नाही. एकाच गुन्ह्याला 2 वेळेस शिक्षा देता येणार नाही, म्हणजे डबल जेऑपार्डी. त्यानंतर आहे रेट्रोस्पेक्टिव्ह पनिशमेंट. ठीक आहे, म्हणजे मागील कालावधीपासून शिक्षा देण्यास मनाई करण्यात आलेली आहे. ओके, आता पुढचा प्रश्न आहे समवर्ती सूचीबद्दल. 7व्या शेड्यूल मध्ये 3 सूची असतात, एक असतं संघ, एक असतं म्हणजे युनियन, स्टेट, आणि समवर्ती कॉनकरंट. तर आपल्याला समावेश नाही विचारले, तर करारनामे, जंगले आणि दिवाळखोरी आणि नादारी यांचा समावेश होतो, जकातचा समावेश होत नाही. आता 7व्या अनुसूचीमधील 3 याद्यामध्ये राज्य सूची लक्षात ठेवा, शेती, पोलीस, कारागृहे, स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक आरोग्य, जमीन, दारू, ह्या पुन्हा राज्य लोकसेवा, पुन्हा संघ सूची, युनियन, युनियन म्हणलं की संरक्षण, अणुऊर्जा, परराष्ट्र व्यवहार, युद्ध व शांती, बँक, रेल्वे, एअरपोर्ट, परराष्ट्र व्यापार, ट्रेड, चलन, अजून काय आलं, पोर्ट्स, बंदरे, हे सर्व त्यांच्याकडे आले. कॉन्करंट लिस्ट मध्ये कोणते, शिक्षण, वन, कामगार, भेसळ आणि दत्तक व वारसा. ठीक आहे, आता एका दुसरं मिस पण झालं असेल, पण तुम्हाला पीडीएफ मध्ये सर्व भेटून जाईल. ते पीडीएफ ची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन, पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल आणि लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. आता सायन्सचे प्रश्न आहेत. शैवाल वर्गीकरणामध्ये किटोफोरेस हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो? किटोफोरेल्स हा गट येतो क्लोरोफायटामध्ये. कशामध्ये? क्लोरोफायटामध्ये.
क्लोरोफायटाचा रंग आहे, आता लक्षात ठेवा, क्लोरोफायटामध्ये आहे क्लोरोफिल, आणि क्लोरोफिल पिगमेंटमुळे याला रंग येतो ग्रीन. त्याच्यानंतर लक्षात ठेवा कॅरोफायटा. तर क्लॅरोफायटा ग्रीन अल्गी. सायनोफायटा आहे, सायनोफायटाला अजून एक नाव आहे सायनोबॅक्टेरिया. आणि सायनोबॅक्टेरिया एनर्जी कुठून मिळतं? सायनोबॅक्टेरियाला एनर्जी मिळते फोटोसिंथेसिस मधून. ठीक आहे, प्रकाश संश्लेषणाद्वारे ऊर्जा मिळते त्याला. आणि रोडोफायटा रेड अल्गी. आणि हे आपल्याला कुठं पाहायला मिळतात? तर हे मरीन इन्व्हायरमेंट मध्ये, म्हणजेच समुद्री वातावरणामध्ये पाहायला मिळतात. आता पुढचा प्रश्न, अति पाण्यामुळे वनस्पती मृत्यू होतात कारण? तर जास्त पाणी घातल्यामुळे मुळांचं ऑक्सिजन पासून वंचित होतात. ठीक आहे, आणि तुम्ही झाडाला पाणी जास्त घालायलात, हे कसं लक्षात येणार? झाडाची पाणी हिरवी असतात ना, तर ती हिरवीच्या ऐवजी पिवळी पडायला लागतात, वनस्पतीची वाढ खुंटायला लागते आणि मुळं कुजायला लागतात. ठीक आहे, रोट व्हायला लागतात. नेक्स्ट प्रश्न पाहायचा आहे आपल्याला, नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शेवाळे जास्तीत जास्त उपयोगी आहेत? तर कोणत्या शेवाळाचा उपयोग केला जातो? तर ते आहे मिझोफायटी. ठीक आहे, मिझोफायसीचा वापर केला जातो. क्लोरोफायसी हिरवं शेवाळ आहे. ठीक आहे, मिझोफायसी, आता एक लक्षात ठेवा, मिझोफायसीला अजून एक नाव आहे सायनोबॅक्टेरिया किंवा ब्ल्यू अल्गी. ठीक आहे, ब्ल्यू अल्गी. रोडोफायटा, रोडोफाईट आपण आताच बघितलं ब्राऊन अल्गी. आणि फिसोफाईटसी आहे रेड अल्गी. नायट्रोजन फिक्सेशन आपण बघितलं आहे, कशामुळे, कशा थ्रू होतं? रायझोबियम आणि अझायटोबॅक्टेरियामुळे. ठीक आहे, आता नेक्स्ट प्रश्न आहे, मिओसिसच्या टप्प्याचे योग्यक्रम कोणता आहे? आता ठीक आहे, हा प्रश्न तुम्हाला वाचला असेल, वेल अँड गुड, नसल वाचला तर आपण लॉजिक वापरायचंय. ठीक आहे, बघा बघा पहिल्यांदा, लेटो लेप्टोटेटिन, लेप्टोटिन, लेप्टोटिन तीन जागेवरती आहेत. ऑप्शन 4 ला हटवा. आता मागून बघा, डायकाय डायकायनेसिन, डायकायनेसिन दोन जागेवरती आहे. ऑप्शन 2 ला हटवा. आता परत मागून बघा, डिप्लोटिन, डिप्लोटिन, डिप्लोटिन तीन वेळेस मागून 2 नंबरला आहे. ठीक आहे, झायगोटिन, पुन्हा आहे पॅचिटिन, पॅचिटिन, पॅचिटिन तीन वेळेस पॅचिटिन आहेत. ऑप्शन 1 ला पण हटवा, आन्सर आला ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. मी परत सांगतो, तुमचा अभ्यास पहिल्यांदा अप्लाय करा. अभ्यासामधून तुम्हाला नसल प्रश्न सॉल्व्ह करता येत तर असे लॉजिक वापरा. 10 पैकी 7 वेळेस हे लॉजिक बरोबर येतं. पुढचा प्रश्न बघायचा आहे, अँटीमोनी संयुगे या उपचारासाठी वापरण्याची शिफारस केली आहे. तर आता लक्षात ठेवा, याचं उत्तर आहे शिस्टोमियासिस. ठीक आहे, शिस्टोमियासिस, शिस्टोमियासिस. आणि शिस्टोमियासिसलाच अजून एक नाव आहे बिर्लाझिया. आणि बिर्लाझिया शिस्टोमियासिस कशामुळे होतात? तर हे परजीवी कृमीमुळे, म्हणजे पॅरासाइटिक वर्म्समुळे होतात. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न पाहूयात. साधारणपणे पोरीफेरामध्ये गॅमेट कशामुळे तयार होतात? पोरीफेरामध्ये गॅमेट कशामुळे तयार होतात? तर ते होतात आर्किओसाइट्समुळे, आर्किओसाइट्समुळे बनतात. कशामुळे? आर्किओसाइट्समुळे बनतात. ठीक आहे, 72वा प्रश्न आहे ध्वनीचा. तापमानातील प्रत्येक 1 डिग्री सेल्सिअस वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग रिकाम जागा सेंटीमीटर पर सेकंदने वाढतो. लक्षात ठेवा, या प्रश्नावरून एक कन्सेप्ट लक्षात येतो आपल्याला, की ध्वनीचा वेग डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. ठीक आहे, आता याचा एक फॉर्म्युला आहे, तो म्हणजे V इक्वल्स टू 331.3 प्लस 0.6 मीटर पर सेकंद. आणि तुम्ही आता तापमान आपल्याला 1 डिग्री दिले, तुम्ही ठेवा, आन्सर काढू शकतात, कन्वर्ट करायचं सेंटीमीटर पर सेकंद मध्ये. ठीक आहे, पण हा फॉर्म्युला तुम्हाला एखाद्या वेळेस आठवला नाही तर एक्झाम प्रेशर मध्ये असं होतंय. आता काही नाही, आता अनालिसिसच्या टाइमला सगळं लक्षात येते, पण एक्झाम प्रेशर मध्ये माहित असलेलं पण विसरून जाते. ठीक आहे, ही रियालिटी आहे. तर ट्रिक कशी लावायची? इकडे बघा, इथं 61, 61, 61, इथं 16, याला काटा. आता मला सांगा 0.61, 6.1 आणि 61.
कोणती फिगर बरोबर असणार आहे? ऑप्शन नंबर 3 61, कारण की कॅल्क्युलेट करायला पण सोपं जाते हे नाही. ठीक आहे, 61. पुढचा प्रश्न आहे, युनिट ऑफ स्पेसिफिक हीट इन सीजीएस सिस्टीम काय आहे? ठीक आहे, आणि याचं उत्तर आहे कॅल्शियम पर ग्राम डिग्री सेल्सिअस. ऑप्शन 2 इज द करेक्ट आन्सर. ओके, आता बघा हा युनिट अभ्यासाचा पार्ट आहे. बाकी महत्वाचे युनिट मी ना आपल्या ग्रुपमध्ये लिस्ट पाठवून देतो, तुम्ही एकदा गो थ्रू करा. पुढचा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे, तुम्ही क्रॉस चेक करू शकता ऑफिशियल आन्सर की नुसार. पुढचा प्रश्न बघा, डांग्या खोकला हा आजार कोणत्या जीवाणूच्या संसर्गामुळे होतो? डांग्या खोकला विचारलाय आपल्याला. आता बघा, इथं कोकस आहे, पण मी तुम्हाला म्हटलं होतं 10 पैकी 7 वेळेस ट्रिक कामा येतात. ठीक आहे, हे दोन्ही पण चुकीचं आहेत. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, बोर्डेटेला. ओके, बोर्डेटेला. एक लक्षात ठेवा, आता हे स्टॅफिलोकोकस आहे ना, स्टॅफिलोकोकस मुळे काय होतात कॉजेस? स्किन इन्फेक्शन. काय होतं? स्किन इन्फेक्शन, रेस्पिरेटरी डिसीजेस होतात आणि फूड पॉइझनिंग होते. त्याचबरोबर स्ट्रेप्टोकोकस मुळे काय काय होतं? तर त्याच्यामुळे स्ट्रिप थ्रोट बनतं, त्याच्यानंतर स्किन इन्फेक्शन होतात आणि रुडेमॅटिक फिवर्स येतं. म्हणजे रुडेमॅटिक फिवर्स काय असतं? तर संधिवात ज्वर होतो. ठीक आहे, संधिवात ज्वर होतो. त्याच्यानंतर साल्मोनेला स्पीसीजमुळे फूड पॉइझनिंग होते. गॅस्ट्रो इंटेस्टायनल इन्फेक्शन पण होतात. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघा. माझा प्रोनाऊन्स मध्ये एखाद्या वेळेस ना चूक होऊ शकते. ठीक आहे, पण तुम्हाला पूर्ण प्रॉपर अनालिसिसची पीडीएफ ऑलरेडी आपल्या टेलिग्रामवरती मिळून जाईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विटॅमिन्स बद्दल प्रश्न विचारलेला आहे त्यांनी. विच ऑफ द फॉलोइंग विटॅमिन्स ऍक्ट ॲज अ अँटीऑक्सिडंट? पहिले अँटीऑक्सिडंट काय आहे ते लक्षात ठेवा. अँटीऑक्सिडंट स्लोज डॅमेज टू सेल्स कॉजेस बाय काय? फ्री रॅडिकल्स. लक्षात ठेवा. विटॅमिन ए ला रेटिनॉल पण म्हटलं जातं. रेटिनॉल म्हणजे डोळा, आणि डोळा हर प्रत्येक जवळपास आपल्याला 3 ते 4 वेळेस आतापर्यंत 2017 पासून विचारलेला आहे. एकदा रॉड्स मध्ये विचारलेला आहे, पुन्हा आयरिश प्युपिल यांचं फंक्शन काय आहे. ठीक आहे, तर व्हिटॅमिन ए कशासाठी आहे? ग्रोथ ऑफ द आईज किंवा व्हिजन, त्यालाच काय म्हणतात? रेटिनॉल म्हणतात. व्हिटॅमिन डी सूर्यापासून मिळतं आणि हेल्प काय कशासाठी मदत करतं? तर टू हेल्प ऍब्झॉर्ब कॅल्शियम, फॉस्फरस, आणि बोन हेल्थसाठी महत्वाचं आहे. व्हिटॅमिन के, आता मला एक सांगा, तुम्हाला जर लागलेला असेल, त्याच्यावर धिपली येते, ती धिपली येतं ड्यू टू व्हिटॅमिन के प्रोड्युसेस प्रोटीन. जे व्हिटॅमिन के द्वारे प्रोटीन प्रोड्यूस होतं ना, त्याच्यामुळे ही धिपली बनते. त्यालाच ब्लड क्लॉटिंग पण म्हटलं जातं, आणि त्याला व्हिटॅमिन के लाच अजून एक नाव आहे क्लॉटिंग व्हिटॅमिन. ठीक आहे, क्लॉटिंग व्हिटॅमिन. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न पाहायचा आहे आता. रिकामी जागा ही औषधे, मध्यवर्ती मज्जासंस्था, पचन संस्था यांच्यावरील संवेदी चेतातंतूच्या टोकावर बद्ध राहतात. रिकामी जागा आर द ड्रग्ज विच बाइंड टू रिसेप्टर प्रेझेंट इन सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड गॅस्ट्रो इंटेस्टाइनल ट्रॅक. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, ओपिआयडस. ठीक आहे, ओपिऑइडस. ओपिऑइडस. नेक्स्ट प्रश्न पाहायचा आहे आता. जर्मन सिल्वर हा मिश्र धातू खालील धातूच्या मिश्रणातून बनतो. जर्मन सिल्वर इज अलॉय ऑफ, तर तो आहे तांबे, निकेल, जस्त. आता लक्षात ठेवा, याला अजून एक नाव आहे. याला काय नाव आहे? निकेल सिल्वर. ठीक आहे, निकेल सिल्वर असं पण नाव आहे, आणि याच्यामध्ये ओरिजिनल सिल्वर नसतं, हे लक्षात ठेवा. आता प्रश्न विचारलाय आपल्याला, केमिकल नेम ऑफ ऍस्पिरिन. तर नावामध्ये बघा ए, ठीक आहे, ओ ओ तर सगळीकडेच, आणि ऍस्पिरिन ऍस्पिरिन ए, ऍसिटेलिन. आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. आता ऍस्पिरिन कुठे कुठे वापरलं जातं? ठीक आहे, एक तर लक्षात ठेवा, ऍस्पिरिन हे आहे नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग, आणि इट असोसिएट विथ द स्टमक पेन, पुन्हा छातीमध्ये जर बर्न म्हणजे जळजळ व्हायला असं लागलं तर, त्याच्यानंतर गॅस्ट्रो इंटेस्टायनल ब्लिडिंगसाठी. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न आहे, कठीण आणि मृद, आम्ल आणि अल्कली या संज्ञा कोणी दिल्या? तर ह्या संज्ञा, ह्या डेफिनेशन दिलेल्या आहेत आपल्याला. कोणी दिल्यात? पियर्सन यांनी दिलेल्या आहेत. ठीक आहे, राल्फ जी पियर्सन यांनी दिलेल्या आहेत. आता ह्या 2 ऑप्शन महत्वाचे आहेत, जसे की
ब्रॉन्स्टेड ब्रॉन्स्टेड अँड लोरी. ब्रॉन्स्टेड अँड लोरी यांच्या सिद्धांतानुसार ऍसिड हे प्रोटॉन डोनर आहेत आणि बेस हे प्रोटॉन ऍक्सेप्टर आहेत. त्याच्यानंतर लेविसच्या नुसार काय आहे, तर लेविस म्हटले होते की ऍसिड ऍक्ट ऍज इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर आणि बेस ऍक्ट ऍज इलेक्ट्रॉन पेअर डोनर. ओके. आता बाकीचे प्रश्न बघा मॅथ आणि रिझनिंगचे. तर ठीक आहे, तर आपण इथंच थांबूयात. जर तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल किंवा काही सजेशन पण द्यायचे असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद. टेक केअर.